टीम ऑनर खरं तर आदरणीय दिनेश दादा रसाळ या साहेबांची खरं तर DMR इंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स धोत्रे टीमचे ऑनर खरं तर विचार केला तर दिनेश दादा रसाळ या साहेबांचा खरं तर हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर KPL मध्ये खरं तर ओपन टुर्नामेंट मध्ये खरं तर आदिवासी खेळाडूंसाठी देखील फर्स्ट टाइम खरं तर एखाद्या व्यक्तीनं आदिवासी समाजावरती प्रेम केलं आणि ते प्रेम खरं तर सातत्याने पाहायला मिळतं. आणि जर अगदी विचार केला तर आपण पाहूच काल मला वाटते 6 खेळाडूंना ओपन टुर्नामेंट मध्ये KPL मध्ये खरं तर भरती केली आमचे तुमचे सर्वांचे लाडके आदरणीय दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून खरं तर त्या खेळाडूंना संधी मिळाल्या. खरं तर ते खेळाडू असतील खरं तर जनार्दन थोराड खोंडेवाडी टीम आहे कोच. त्यानंतर मिलिंद सराईवाडी, प्रभाकर सामरी शिल्लारवाडी, निलेश पादीर शिल्लारवाडी, गणेश वाघमारे वंजारवाडी आणि सिद्धार्थ बांगारी मेसकरवाडी असे 6 खेळाडूंना खरं तर ओपन टुर्नामेंट मध्ये KPL मध्ये खरं तर खेळण्यासाठी खरं तर दादाने खरं तर एक जबरदस्त निर्णय घेतला आणि त्यानंतर विचार केला तर एक लाजवाब डिसिजन पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जशी मॅच स्टार्ट होईल 4 वर्षीय मॅच आहे आणि बघा मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून खरं तर पारितोषिक पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हायवा कॅश साठी देखील तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धार्थ बांगारे आपण आला असं तर रिपोर्टिंग करा. बघा अगदी जर विचार केला तर जेव्हा मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. अगदी विचार केला तर बघा दोन्ही संघ खेळपट्टीच्या आतमध्ये जे जांभळीचं झाड आहे त्याला पुढे लिन्सचा बॉल लागला आणि कॅच पकडली तर तो बॉल डेट आहे. आणि त्यानंतर टप्पा पडून बॉल जर झाडाला स्पर्श झाला तर जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा तुम्ही बनवू शकाल. फक्त कॅच जर कॅरी केली तरच डेट बॉल आहे. जाऊया मॅच मध्ये. आज खरं तर शो मॅच तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. मोहन पारदे आहे स्ट्राईक इन वरती पहिलाच बॉल पुढे लिन्सचा फटका फसला आणि ते फलंदाज बाद नो बॉल. ओहो सुरुवात खरं तर खरा पाहायला मिळते खेळपट्टीच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर मोहन पारदी एक सारखा एक फलंदाज घातक फलंदाज होता. पंचांनी सांगितला हा नो बॉल आहे. तिथून जर विचार केला तर आपण पाहू शकाल 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतात. 4 वर्षीय मॅच आहे. माथेरान टीमची आणवान शान अजय भस्मा स्ट्राईक इन वरती पाहू शकाल. लाजवाब मॅच खरं तर पाहायला मिळते. पुढे लेगचा बॉल फटका फसलाय परंतु बॉल आहे फ्री हिट. ओहो जल्लोष नका ना करू काय सांगायचं आहे. नाही तुम्ही काही सरलं का तेवढं घात काय सांगायचं आहे. बघा फटका चांगला होता आणि कॅच देखील लाजवाब कॅरी केली परंतु बॉल होता फ्री हिट. 3 धावा आहेत द फलकावरती. मोहोड पारदे आहे स्ट्राईक इन वरती. नेरळचा टायगर सातत्याने त्याला म्हटलं जातं त्याची ओळख आहे. स्ट्राईक इन वरती आणि इथे हो झाले सुखी क्षेत्रक्षणाकडनं क्षेत्रक्षक आहे तिथे उसळणार फेकणार तोपर्यंत धावचा विचार केला तर 1 धाव द फलकावरती पाहायला मिळते. 4 वर्षीय मॅच आहे. खरं तर लाजवाब मॅच मित्रांनो खेळपट्टीवरती पाहायला मिळते. लाजवाब मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर DMR बनाव रायगड असे मॅच खरं तर पाहायला मिळते. इथे फटका पचलाय क्षेत्रक्षक आहे तिथे आणि फलंदाज बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे. खरं तर DMR क्रिकेट संघाचा संघनायक आहे इथे उपस्थित झाले आदरणीय किरण दादा रसाळ साहेबांचं देखील इथे शुभ आगमन आहे. त्या टीमचा संघनायक आहे, परंतु या प्लेन 11 मध्ये जरी जागा मिळाली नाही तरी सुद्धा आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहे. दादांचं देखील किरण दादाचं देखील इथे मनपासून सरचे स्वागत. रात्री देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नवीन फलंदाज प्रशांत आहे इथे फटका फसलाय. ओहो, काय कमालीची गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. बघा खरं तर रायगड क्रिकेट संघ जर विचार केला तर प्लॅन मजबूत करून आला असला तरी मात्र अगदी विचार केला तर DMR इंटरप्राइजेस ब्रदर्स धोत्रे या संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. खरं तर शो मॅच मित्रांनो पाहायला मिळते. खरं तर अजय बसमा बाद झाल्यानंतर प्रशांत गेलाय आणि प्रशांत देखील बाद झालाय. येस, विकेट हॅट्रिक साठी चान्स आहे इथे गोलंदाजाला आणि या बॉल वरती जर विकेट आला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या शुभ हस्ते. खरं तर बघा रात्री देखील पारितोषिक लागलं होतं. मला वाटतं एक आयवा कॅच खरं तर पाहायला मिळाली होती. 2 मिळाल्या होत्या. 2 हायवा कॅच पाहायला मिळाल्या होत्या रात्रीमध्ये. आणि तब्बल अगदी विचार केला तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक हायवा कॅच साठी होतं. चला मॅच स्पीडअप ठेवा. मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. शुभम नाईक खरं तर खेळपट्टीवरती रवाना झालाय. रसायनी मोहपाडा क्रिकेट संघाचा बाहुबली खेळपट्टीवरती रवाना झालाय. खरं तर अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतो ही जोडी आता या खेळपट्टीवरती धावा बनवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर अगदी विचार केला तर 4 धावा फलकावरती 4 बॉलची फेकी देखील केली. वैभवची कमालीची गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर बघा लांबून लांबून खेळाडू प्रवास करून आला ही शो मॅच खेळण्यासाठी. कारण त्यांनाही ठाऊक आहे जर आपल्याला एखाद्या आयोजनाने जर आपल्याला मान दिला तर जर अगदी विचार केला तर त्यांना मान आणि सन्मान देखील देणं आपलं काम आहे. चार धाबा आहेत फलकावरती. बघा शुभम हा नवीन फलंदाज रसायनी मोहपाडा क्रिकेट संघाचा बाहुबली स्टॅक एंड वरती. ओहो, यावेळी टप्पा पडलाय. उसळी थोडीशी पाहायला मिळाली. खरे तर पंचांकडे खरे तर दाद मागत होता. टीम रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू आहे. वाईड चेक केला जाईल. खरे तर आपण चेक करणार आहोत. रिप्ले मध्ये देखील आपण पाहणार आहोत. जेव्हा मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. इस अंपायर कॉल असेल. प्ले डिलिव्हरी आहे. अगदी विचार केला तर टीम रायगड क्रिकेट संघाने इथे आपला रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करत असताना. 4 धाबा आहेत फलकावरती. शो मॅच आणि शो मॅचचा हा देखणा फटका बॉल झालाय फरार 6 धावेसाठी. आणि बघता बघता पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल मध्ये आलाय षटकार. 10 धाबा आहेत फलकावरती. चालू ठेवा. क्षेत्रक्षण देखील आपण लगेच जोड घ्या कारण
ही पहिली मॅच आहे अगदी ती देखील शो मॅच आहे. 8:37 मित्रांनो पाहायला मिळत आहेत. मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. बघा या दोन्ही संघामध्ये अनेक अनेक खेळाडू पाहायला मिळतात. मोठमोठे खेळाडू खरं तर ही शो मॅच खेळण्यासाठी खरं तर पाहायला मिळते. खरं तर वैशिष्ट्य खरं तर डी एम आर खरं तर इंटरप्राइजेस ब्रदर्स खरं तर धोत्री टीम ओनर खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांचे हा संघ पाहायला मिळेल. खरं तर ओपन टुर्नामेंट मध्ये खरं तर KPL ज्या वेळेस टुर्नामेंट होईल त्यावेळेस मात्र हा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्या संघामध्ये त्या टुर्नामेंटमध्ये खरं तर पहिल्यांदा प्राधान्य देत असताना दिनेश दादा रसाळ साहेबांचा योगदान आणि पाठिंबा पाहायला मिळतोय. खरं तर आदिवासी खेळाडूंना देखील जनार्दन थोराड असेल, मिलिंद सराय असेल, प्रभाकर सांबरे असेल, निलेश पादीर असेल आणि गणेश वाघमारे आणि सिद्धार्थ बांगारे या 6 खेळाडूंसाठी खरं तर एक जबरदस्त संधी दिली दिनेश दादा रसाळ साहेबांनी. ओहो यावेळेस खेळपट्टीवरती जर अगदी पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल डॉट बॉल पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. स्वप्नील आहे गोलंदाज स्टॅक वरती. खरे तर या मॅच साठी ना खरे तर उत्तमजी पाटील साहेब समालोचक करण्यासाठी खरे तर असणं गरजेचं होतं. परंतु त्यांची उपस्थिती थोडीशी लेट पाहायला मिळेल. परंतु थेट येतील यात शंका नाही खरं कारण ही मॅच ना ही मॅचला जेव्हा पाहायला मिळते मित्रांनो. ओहो यावेळेस डायरेक्ट हिट मोहन पारदी फलंदाज बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. खरं तर रात्री जी मॅच झाली ना झुगरेवाडी बनाम रामाची वाडी ती मॅच लाजवाब होती. झुगरेवाडी क्रिकेट संघाला 3 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज होती. तिथून मॅच खरं तर बिघडवली आणि रामाची वाडी क्रिकेट संघ खरं तर सुपर 5 मध्ये प्रवेश केला या स्पर्धेमध्ये. फलंदाजाचं नाव आबापर्यंत पोहोचवा. रोशन आहे फलंदाज स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती आहे रोशन. शुभम आहे स्ट्राइक एंड वरती. खरे तर अगदी विचार केला तर त्याच्या बॅट्समन पहिल्या ओव्हर मधील शेवटच्या बॉल पर्यंत खरे तर पहिल्या शेवटच्या बॉल पर्यंत आला होता. एक गणगाहात षटकार पाहायला मिळाला होता या मॅच मध्ये. हा पॅकर्सचा बॉल सापड दिले. बॉल थांबणार नाही निघून जाईल. शुभम नाईकचा ब्रँड येतोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार आणि 6 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या रायगड क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा आहेत धावफलकावरती. अगदी विचार केला तर आपण पाहतोय 16 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजी देखील भरपूर चांगले पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर षटकार समीकरण खेळपट्टीवरती देखील पाहायला मिळतं. ओहो देखना स्टॉक आतापर्यंत 3 षटकार या फलंदाजाच्या बॅट्समन खरं तर पाहायला मिळतात. खरं तर अगदी विचार केला. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच पूर्वा. एस बघा आता येणाऱ्या बॉल वरती षटकार आला तर 6,000 रुपये दिले जातील. यस बघा इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले कारण पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल मध्ये शुभम नाईकच्या बॅट्समन आला होता षटकार आणि त्यानंतर आलेले बॅक टू बॅक दुसऱ्या ओव्हर मध्ये हे षटकार म्हणजे 6,000 रुपयाचं पारितोषिक खरं तर शुभम नाईकला दिलं जाईल यात शंका नाही. लाजवाब बॅटिंग खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चला बॉल पूर्वा मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये धाबा देखील बनल्या जातील. किती 22 बनल्यात. खरं तर 3 षटकार शुभम नाईकच्या बॅट्समधून खरं तर पाहायला मिळाले.
षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले इथे शुभम नाईकची आणि ओहो या वेळेस देखील सुरेख तडाका तडाका आणि बॉल झाला फरार 6 धावांसाठी. थँक्यू विजय. सुनील भाऊ शुभमदा तुम्ही बेकार काम केलाय केवढा काऊन आणलाय त्या झालं काय सांगा कमी का तर न्यारा येतो का कालूच कपैली याना 28 धावा आहे फलकावरती 28 धावा आहे फलकावरती लाजवाब बॅटिंग केलं तर शुभम नाईकची पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅट्स मधनं षटकार आलेत 4 कमालीची गोलंदाजी शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओहो यावेळेस अजून एक वाईट बॉल आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आहे रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत. एस बॉल आहे वाईट बॉल वाईट आहे बघा 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 लाजवाब मॅच खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो अगदी विचार केला तर टीम कोच आहे जनार्दन थोरात खोंडेवाली क्रिकेट संघाचा. खरं तर रात्री त्याची बाईक देखील हुकली की चुकली ते सगळ्यांना माहीत आहे परंतु मला वाटतं या टुर्नामेंट देखील मध्ये पाहायला मिळेल जनार्दन थोरात. ओ हायवा कॅच आणि 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थांब थांब गटीब थांब गटीब थांब शाती कुठीत गडी आलाय ना इकडं काय सांगायचं आहे. षटकार पाहायला मिळाला वाट बॅटिंग लाजवाब खेळपट्टीवरती या खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये जर अगदी विचार केला तर धावा कमी होत्या आणि तिथून दुसरं ओव्हर जसं पाहायला मिळाला स्वप्नीलचा तसं मात्र 4 षटकार पाहायला मिळाले. एक वाईड देखील बॉल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा आहेत धाव फलकावरती. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा मॅच कंटिन्यू चालू ठेवा. खरं तर बघा शुभमची बॅटिंग पाहायला मिळते 6 बॉल आणि 30 धावेवरती नाबादी पारी पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या उद्या रायगड क्रिकेट संघाकडनं. खर तर ही बॅटिंग लाजवाब पाहायला मिळते शुभम नाईकची. वाट बॅटिंग खेळपट्टीवरती पाहायला मिळते. गोलंदाज देखील आपण पाहतोय शिलारवाडी क्रिकेट संघाचा एक आदिवासी खेळाडू. खर तर KPL ओपन टुर्नामेंट मध्ये खरं तर त्याची भरती देखील केली. आदरणीय टीमचे ऑनर दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून खरं तर प्रथमतः आदिवासी खेळाडूंना खरं तर संधी दिले आणि इथे पहिल्या बॉलवरती विकेट. फलंदाज बाद होईल रोशन आहे गोलंदाज टॅग वरती. यस आईवा कॅच वाला शाती कुठीत आहे रोक मध्ये काय सांगायचं आहे काय नाही खेळत नाही पण कसे गाव आहे ना पण गटैली आहे बघा. कॅमेरामॅन आपण फोकस करा. खरे तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून करा हायवा कॅचसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. त्या 1000 रुपयाचं पारितोषिक नाही ना घरी जातो का थांबतो अजून एक कॅच घ्यायचे का काय सांगायचं आहे बघा. चेहऱ्यावरती मुस्कान पाहायला मिळाली कारण त्यांना ठाऊक आहे ती कॅच खरं तर हायवा कॅच पकडली परंतु 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आमचे तुमचे सर्वांचे लाडके आदरणीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळते. आणि त्यानंतर शुभम नाईकला देखील तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक आहे कारण षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. इथून पुढे सुनील मुकणे आहे. सुनील मुकणे चिचकामला क्रिकेट संघाचा एक हा रिटर्न फलंदाज खेळपट्टीवरती खरं तर पाहायला मिळेल. खरं तर गेल्या वर्षी टुर्नामेंट रायडर शृंखला देखील त्यांची पाहायला मिळाली. या वर्षी देखील पाहायला मिळेल शंका नाही. एक डावखोर हाताचा फलंदाज खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. प्रभाकर सामरे आहे गोलंदाज टॅग वरती.
सुरुवात चांगली गोलंदाजाने केली. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर जर अगदी विचार केला तर फलंदाज देखील सुनील मुकले आपण पाहतोय. चीच कांबळा क्रिकेट संघाचा टीमचा सर सेनापती आहे. परंतु यावेळी जर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल पहिला बॉल त्याच्या बॅट्समन डॉट आलाय. या फलंदाजाला देखील कमी समजू नका मित्रांनो, परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. ओहो काय र आंपर, नो बॉल योकूच का दोन, काय सांगायचं आहे, नो बॉल आहे. बघा अगदी विचार केला तर अगदी डोक्याही वर्ण हा बॉल फरार झाला. फलंदाज सुनीलच्या डोक्यावरनं बॉल झाला होता फरार. बॉल आहे नो. येणारा बॉल फ्रीट 36 धाबा दा फलकावरती. प्रभाकर आहे गोलंदाज टॅक वरती. या खरं तर अगदी विचार केला तर शिलारवाडी क्रिकेट संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू आणि स्वतः आयोजक आहेत आणि आपल्या खेळ खरं तर घरेलू मैदानावरती गोलंदाजी करतायत. ओहो थांबणार नाही. या म्हटलं होतं खरं तर सुनीलच्या बॅटला जर बॉल स्पर्श झाला तर तो बॉल थांबणार नाही. येतोय षटकार डीजे. थँक्यू डीजे. 42 धाबा धाव फलकावरती. बघा 4 विकेट देखील बाद झालेत रायगड क्रिकेट संघाच्या. 4 विकेट देखील बाद झाले. त्यानंतर ओ यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता संपर्क नाही. या अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मॅच भरपूर चांगले मित्रांनो पाहायला मिळते. DMR क्रिकेट संघाकडे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कदाचित तो आलेला नो बॉल, त्यानंतर फ्रीट वरती आलेला षटकार कुठेतरी तर आता इथून पुढे प्रभाकरला गोलंदाजी चांगली करावी लागेल. रायगड वाले आहे काय ना चांगलं चांगलं गडी निवडून आणला आता काय. इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॉल झालाय फरार. येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. बघा सुनील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 48 धाबा धाव फलकावरती आहेत. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. जसा पहिला डाव संपेल तसा मात्र खरे तर आपण पाहू शकाल मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. सागाची वाडी बनाम टप्पालवाडी या दोन संघामध्ये खरे तर आमचे तुमचे सर्वांचे लडके येस. बघा जितू आयवा कॅच पकडले फ्रीट वरती षटकार आला होता त्यावेळेस खरं तर योगेश शिंदेने ते हायवा कॅच पकडले आणि ते व्हाईट बॉल आहे. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. 49 धाबा तर येतील कारण अगदी विचार केला तर शुभम नाईकची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. 6 बॉल 30 धाब्यावरती डाबादी पारी. त्यानंतर सुनील आहे 5 बॉल आणि 12 धाब्यावरती डाबाद पारी पाहायला मिळते. खरं तर शेवटच्या ओव्हरला खरं तर शुभम या फलंदाजाला ना 3-4 बॉल देखील खेळणं गरजेचं राहील. ओहो इथे फटका फसला आणि बॉल थांबणार नाही. या निघून जाईल सीमा पार. येतोय चमकार. 50+ धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 53 धाबा आहेत धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली रायगड क्रिकेट संघाचे 53 धाबा धाव फलकावरती. थँक्यू डीजे.
बघा बघा खरं तर कमबॅक करण्यासाठी मला तरी वाटते निलेश रसाळ टीमचा सर सेनापती आहे. कमबॅक करण्यासाठी खरं तर खेळपट्टीवरती त्यांनाच येणं गरजेचं होतं, परंतु मला वाटतं या प्लेन इलेव्हन मध्ये त्यांची जागा पाहायला मिळत राही आहे का. येस, टीम प्लेन इलेव्हन मध्ये देखील त्यांची जागा आहे. ओहो बघा, सिद्धार्थ पाधीर आम्हाला सांगतात आपले देतात या बॉलवरती षटकार आला तर 6 बॉल आणि 6 षटकार शुभम नाईकच्या बॅट्समन पाहायला मिळतील का, हे देखील पाहावं लागेल. ओहो, यावेळेस यावेळेस इट इज अ बाईट, खरा बॉल पाहायला मिळतोय. कबाडीची बॅटिंग, कबाडीची गोलंदाजी, ही मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती. खरं तर सिद्धार्थ बांगारी पाहतोय या बॉलवरती षटकार आला तर 6 बॉलमध्ये 6 षटकार खरं तर पाहायला मिळतील शुभम नाईकच्या बॅट्समॅनना. ओहो, यावेळेस चांगला बॉल, यावेळेस चांगला बॉल, संधी होती, संधी होती 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्यासाठी, परंतु या सिद्धार्थी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे, 54 धावा आहे धाव फलकावरती. लाजवाब मॅच देखील मित्रांनो पाहायला मिळते. खेळपट्टीच्या आतमध्ये अगदी शो मॅच आहे. खरं तर आयोजकांनी त्यानंतर दिनेश दादा रसाळ यांच्या साहेबांच्या माध्यमातून खरं तर शो मॅच पाहायला मिळते. इथे फटका फसलाय, शतरक्षक बनला दर्शक, बॉल झालाय फरार 6 धाब्यांसाठी. धन्यवाद जय. नाही आहे काय मोकार आणलं खाऊन आणलाय, काय खाला आणि काय नाही नको झाले ते तर उपटी उपटी घालायला लागला ह्यो, तर काय सांगायचं आहे त्याचे. बघा शुभम नाईकचा ब्रँड खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. चांगल्या धाबा त्याच्या बॅट्समधून पाहायला मिळतात. 9 बॉल 36 धाब्यांचे 36 धाब्यावरती बॅटिंग खरं तर पाहायला मिळते. यावेळेस 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 आणि फलंदाज बॅक टू डगआउट. चला आडपीट फलंदाज आपण लगेच खेळपट्टीच्या आतमध्ये रवाना व्हायचंय. अगदी विचार केला तर शुभमचा विचार केला तर 9 बॉल आणि मला वाटते 36 धाब्यावरती नाबाद पारे पाहायला मिळते. 10 बॉल आहेत, 10 बॉल आणि 36 धाब्यावरती नाबाद पारे पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे. त्यानंतर विचार केला तर भक्तावाडी गावचे एक दमदार व्यक्ती आदरणीय भगवान दादाचं देखील इथे शुभ आगमन झालंय. रात्री देखील भगवान दादांचं खरं तर शुभ आगमन झालं होतं. आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील शुभ आगमन झालंय. त्याची देखील थोड्याच दिवसामध्ये खरं तर नाईट रणजी शृंखला पाहायला मिळेल. एक लाजवाब ती स्पर्धा देखील पाहायला मिळेल भक्ताची वाडी नगरीमध्ये. जाऊया खेळपट्टीवरती. हो, यावेळेस चांगला बॉल, सिद्धार्थ बांगारे आहे गोलंदाज टॅकवरती. लेग बायची धाव आहे. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा हा खेळाडू खरं तर पाहायला मिळतोय गोलंदाज टॅकवरती. 61 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ह्या बॉलमध्ये ना डॉट बॉल येणं गरजेचं आहे, कारण षटकार आला तर धावा भरपूर होतील. टॅप केलाय, फक्त दिशा दाखवले आणि बॉल शेवटच्या बॉल पण आलाय दर्जेदार षटकार आणि टीमची धावसंख्या 65 धावा धाव फलकावरती. 66 धाव्यांची गरज आहे. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल टीम अगदी अगदी विचार केला तर DMR इंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स खरे तर टीम ऑनर आहेत. दिनेश दादा रसाळ यांचा संघ खरे तर आज खेळपट्टीवरती पाहायला मिळतो, परंतु 66 धाव्यांचं टार्गेट आहे. आणि त्यानंतर चला टपालवाडी टीमचा संगणक आणि सागाचीवाडी टीमचा संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय वसंतजी रसाळ साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते या मॅचचा आपण टॉस संपन्न करणार आहोत. वसंतजी रसाळ साहेब आपण या. खरं तर या मॅचचा खरं तर टॉस आपण संपन्न करणार आहोत. सागाचीवाडी वडा टप्पालवाडी या दोन संघामध्ये एक लाजवाब मॅच खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना
परंतु त्यानंतर विचार केला तर ही शो मॅच खरं तर तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. 8:57 झालेत. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच, आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच खरं तर सागाची वाडी बनावा टप्पालवाडी या दोन संघामध्ये टॉस केलाय. सागाचीवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन येस फर्स्ट द चूज बॅट आणि आमंत्रित केलंय टपालवाडी क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आदरणीय कैलाजी खडके साहेबांचं खरं तर इथे शुभ आगमन आहे आज. खरं तर त्यांचा संघ देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत. खरं तर श्रीराम चिसेक शिलारवाडी नाईट रेल्वे शृंखलेमध्ये खरं तर मान सन्मान केला जातोय. आदरणीय कैलाजी खडके साहेबांचं इथे मान सन्मान एक मायाची उबदार शार प्रेमाचं फुलगुच्छ आणि एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाते. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल. धन्यवाद. खरं तर मॅच साठी शुभेच्छा देऊया सागाचीवाडी क्रिकेट संघाला आणि टप्पालवाडी क्रिकेट संघाला, दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. परंतु ही मॅच देखील जेव्हा पाहायला मिळेल. चला खेळपट्टीवरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि टप्पालवाडी टीम आणि सागाचीवाडी टीम आपल्याकडे अजून वेळ आहे. आपली एंट्री फीस जमा करा. आयोजकांकडे सूचना आली आम्हापर्यंत, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यस खरं तर चालू मॅच असली होती त्यावेळेस प्रभाकर सांबरी हा गोलंदाज होता आणि तिथे जर नो बॉल आला होता आणि फ्री हिट बॉल वरती आलेला तो षटकार आणि षटकार आला होता आणि हवा कॅच खरं तर पकडली होती योगेशजी शिंदेने. चला योगेश शिंदे आपण या. खरं तर हायवा कॅच साठी खरं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर दिनेश दादा रसाळे साहेबांच्या माध्यमातून खरं तर दिले जाते. चला चला कॅमेरामॅन आपण फोकस करा इकडे. दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून खरं तर दुसरी हायवा कॅच आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. जाऊया मॅच मध्ये. मॅच भरपूर चांगली 66 धाब्यांचं टार्गेट आहे. वैभव आणि महेंद्र ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती अव्य आहे गोलंदाज टॅक वरती. बघा अगदी विचार केला तर पुन्हा एकदा कुठलीही हॅट्रिक होऊ दे, षटकार हॅट्रिक साठी तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक साठी 5, विकेट हॅट्रिक साठी 5000 आणि हायवा कॅच साठी 1000 रुपये आहेत. म्हणजे बरं ते शुभम नाईकने 6000 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय या मॅच मध्ये. कारण त्याच्या बॅट्स मधनं खरं तर 3 बॉल मध्ये 5 बॉल आणि 5 षटकार पाहायला मिळाले होते. लाजवाब बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर सुरुवात चांगली अभिनय केले. वैभव आहे स्ट्राईक एंड वरती. धोत्रे टीमचा सर सेनापती आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. अभिची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क झाला की नाही ठाऊक नाही परंतु बाईच्या दाबा आहेत आणि सबकाने ते पाहायला मिळतो. थँक्यू. 4 धाबा आहेत फलकावरती. 66 धाब्यांचं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेट आहे परंतु धाबा पडल्या जातील का इथून पुढे जर अगदी पाहायला गेलं तर हा बॉल देखील कबालीचा पाहायला मिळतोय. लाजवाब खरं तर आपण पाहतोय.
अविनाश वाघ आहे. खरं तर अगदी विचार केला तर अविनाश वाघ आहे गोलंदाज ट्रॅक वरती. लाजवाब खेळाडू खरं तर सातत्याने आपण पाहत असतो. त्याची कामगिरी जबरदस्त पाहायला मिळते. आणि यावेळेस देखील थोडीशी मिस्टिंग झाली मला वाटते. गेल्या वर्षी चीज खामला टुर्नामेंटमध्ये नाईट रनिंग शृंखलामध्ये खरं तर वाघाची वाडी क्रिकेट संघ देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. आणि तिथून बघता बघता पराभव देखील व्हावं लागलं होतं. अविनाश वाघ तिथे कामगिरी चांगली राहिली होती, परंतु शेवटच्या मुमेंटला पराभव व्हावं लागलं त्या स्पर्धेमधून. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल. अगदी विचार केला तर मित्रांनो बघा, इतक्या लांबून अंतर कापून आले ते खेळाडू. मला वाटतं आपला जो संघ आहे तो मात्र जवळचा संघ आहे. आणि त्यानंतर खरं तर बघा, रायगडची टीम ती मात्र मजबूत पाहायला मिळते. अगदी विचार केला तर 5 बॉल डॉट खरं तर पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवरती. 22ची धाव देखील आलाय सबकार. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे खरं तर अजय भस्मा आहे तिथे स्ट्राईक क्षेत्ररक्षक आहे. इथे पहिली ओव्हर संपली आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा धाव फलकावरती. आता 18 बॉल आणि 61 धाव्यांची गरज आहे. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. खरं तर बघा, चांगले चांगले खेळाडू खरं तर लांबून प्रवास खरं तर करून आलेत. एक गाव आणि 11 खेळाडू म्हटलं तर एकाच गावामधून विलॉंग केले जातात. परंतु आज शिलारवाडीच्या नगरीमध्ये खरं तर खेळत असताना रायगडची टीम खरं तर पाहायला मिळते या खेळपट्टीवरती आणि शो मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर DMR रसाळ ब्रदर्स आणि त्याला फाईट करे रायगड क्रिकेट संघ. लाजवाब मॅच खरं तर पाहायला मिळेल. 5 धावा आहेत फलकावरती. 18 बॉल 61 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल 61 धाव्यांची गरज आहे. कदाचित मला वाटतं या मॅच साठी ना निलेशला जर प्रथमतः बॅटिंग जर मिळाली असती ना तर रडकीस धाबा अजून थोड्याशा चांगल्या पाहायला मिळाल्या असत्या. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. रोशन आहे गोलंदाज ट्रॅक वरती. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. जशी मॅच ही संपेल तशी क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजे सागाचीवाडी क्रिकेट संघ यस टप्पालवाडी टीम जशी मॅच संपेल तसे आपण क्षेत्ररक्षण एका साईडने लगेच लावून घ्या. त्यानंतर जाऊया मॅच मध्ये. अगदी विचार केला तर हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. रोशन आहे गोलंदाज ट्रॅक वरती. काय कबाडीचे मॅच. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मोठमोठे खेळाडू आज खरं तर पाहायला मिळतात त्या खेळपट्टीवरती. चांगली कामगिरी आणि इथे बॉल झालाय फरार. थांबणार नाही येतोय स्वीकार. थँक्यू. रोशन आहे गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट त्यानंतर चमकार. 9 धावा आहेत धाव फलकावरती. पटका पसलाय उंची भरपूर आहे लांबी कमी. स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये करणार नाहीये गोलंदाज सुखी आणि गोलंदाज बॅक टू डगआउट. डीजे थँक्यू. प्रवीण आहे नवीन फलंदाज खरं खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. प्रवीण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टार्गेट आहे 66 धावेंचं. आता टार्गेट थोडस लांब देखील पाहायला मिळतं. शुभम नाईकची बॅटिंग ला जेव्हा पाहायला मिळाली ती बॅटिंग खरं तर इथे पाहायला मिळेल का खेळपट्टीवरती. एकदा वेगाने केले कंप्लीट. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय खेळपट्टीवरती आणि बघता बघता इथे धाबा देखील कंप्लीट. 2 सुंदर रनिंग द मिड विकेट खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर मोठमोठे सिनियर खेळाडू खरं तर रायगड क्रिकेट संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आज खरं तर कशेळी विभागामध्ये
त्यांची शो मॅच देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर विचार केला तर कशिळ विभागामधील देखील एका संघ पाहायला मिळतो. फाईट चांगली पाहायला मिळते खेळपट्टीच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आहे खेळपट्टीवरती. ओहो, मोठा तडाखा, बॉल झालाय फरार. जणू काय शुभम नाईकची आठवण करून देणारा हा षटकार पाहायला मिळतो. फटका कमालीचा आहे आणि टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचल्या 17 धावा आहेत धावफलकावरती. थँक्यू. 17 धावा आहेत धावफलकावरती. षटकार आलाय, उशिरा का होईना पर्यंत षटकार आलाय आणि तिथून जर विचार केला तर बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 धावा धावफलकावरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर DMR क्रिकेट संघाच्या अगदी विचार केला तर DMR इंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स या टीमचा जर अगदी विचार केला तर मित्रांनो अगदी विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा आहेत धावफलकावरती. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. हा सुनील भाऊ तुम्हीच टाका. काय ना मोकारण लागतात काय सांगायचं आहे. बघा प्लॅन चांगला केला जातोय कारण त्यालाही ठाऊक आहे आपण लांबून प्रवास करून आलोय. मॅच जिंकणं देखील गरजेचं आहे. परंतु अगदी विचार केला तर अजून 12 बॉल आणि 12 बॉल आणि 49 धाव्यांची गरज. 12 बॉल 49 धाव्यांचं समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहणार आहोत. गोलंदाज टॅक वरती प्रल्हाद आहे. गोलंदाज टॅक वरती पहिला बॉल इथे प्रल्हादचा. फटका देखणा आहे. बॉल झालाय फरार. ऑन साइडला उडवलाय सीमा पार. बिग हिट येतोय. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. बघा मॅच बनेल इथे 24 आणि 25 समीकरण आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. ओ रिव्हर्स शॉट सक्सेसफुल. बॉल झाला फरार. येतोय षटकार. बघा अगदी जर विचार केला तर आता मात्र पुन्हा एकदा संधी आले. फलंदाज आपण पाहू शकाल महेंद्रला या बॉलवरती षटकार आला तर तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लाजवाब बॅटिंग खेळपट्टीवरती खरं तर शुभम नाईकनं 6000 रुपयाचं पारितोषिक पटकवलं या मॅच मध्ये. त्याच्या बॅट्समॅन खरं तर 5 षटकार पाहायला मिळाले. 2 षटकार आलेत खरं तर महेंद्र या फलंदाजाच्या बॅट्समॅन. 29 धावा आहेत फलकावरती. बघा या ओव्हरला जर टार्गेट केलं कदाचित तर मॅच बडेल इथे. आपण पाहू शकाल लाजवाब बॅटिंग खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो यावेळेस फटका फसलाय. विकेट खरं तर षटकार हॅट्रिकची संधी होती. ती षटकार हॅट्रिक आली नाही परंतु 2 धावा इथे सुंदर बीट विकेट पाहायला मिळते. लाजवाब मॅच. 31 धावा आहेत फलकावरती. 31 धावा आहेत फलकावरती. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहतोय 66 धाव्यांचं टार्गेट आहे. अजून भरपूर धावा बनवायचा आहेत. यावेळेस फलंदाज बॅक टू डगआउट. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करा. येस डीजे. थँक्यू डीजे. फलंदाजाचं नाव कळवा. फलंदाजाचं नाव कळवा.
विजय. विजय हा फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती. पुढे लेन्सचा बॉल, फटका कमालीचा आहे. ए तिकडे बॉल आणाय नका जावा का. या गेली सुरुवात आता तिकडून. काय सांगायचं तिकडं काय काम आहे त्याची, लारवाडीवाल्यालाच ठाव आहे, मलाही समजलं आहे. राहू दे आता. षटकार पाहायला मिळाला. 37 धावा आहेत फलकावरती. दोन्ही टीम आपली एंट्री फीस जमा करा. खरं तर आयोजकांची सूचना येते, टप्पालवाडी आणि सागाचवाडी टीम आपली एंट्री फीस जमा करा, तर मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करू शकाल. या शंकाळय्या उडवलाय, फटका फसलाय, उंची भरपूर, लांबी कमी आहे आणि ते चांगलं क्वालिंग दोन खेळाडू मध्ये पाहायला मिळाला आणि फलंदाज बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. 37 धावा आहेत. 37 धावा फलकावरती आहेत. 37 धावा आहेत फलकावरती. अजूनही 6 बॉल आणि बडवायचा आहेत. अगदी पाहायला गेलं तर 29 धावा. शुभम रायची बॅटिंग आठवावी लागेल इथून पुढे मॅच मध्ये. सुनील मुकणे आहे गोलंदाज स्टॅक वरती. फलंदाज देखील आपण पाहतोय. फलंदाजाचं नाव कळवा. प्रवीण आहे. ज- 29 धाव्यांची गरज आहे. यावेळी सुरुवात चांगली पाहायला मिळते. अगदी विचार केला तर मला वाटते प्रवीण आहे फलंदाज आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज बघा चांगली गोलंदाजी. 6 बॉल 29 धाव्यांची गरज होती आणि तिथून जर पुढे विचार केला नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे त्याचं नाव कळवा. निलेश. कोणता? भावेश. नाही ना नॉन स्ट्राईक एंड मा सांगलेला तर काय सांगले काय सांगता. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅच फिनिश करण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले तर मॅच फिनिश होईल. आणि जर का एखादा डॉट बॉल आला तर रायगड क्रिकेट संघ हा खरं तर या मॅच मध्ये पकड निर्माण बनवू शकेल. इथे व्हाईट बॉल. खरा बॉल पाहायला भेटतोय खरं तर खेळपट्टीवरती. टपालवाडीवाले तेवढे सुटर घालून आला काय नेरळ जवळ ना बाजार त्यांचाच तर काय सांगायचं आहे. स्वस्त गौत होता मला फोन करता नाही एखाद दिवस काय सांगायचं. बघा खेळपट्टीवरती मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. सुनील आहे गोलंदाज स्टॅक वरती. अगदी विचार केला तर चीज काबला क्रिकेट संघाचा बिग डॉग आहे. अगदी विचार केला तर लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. बॅटिंग देखील त्यांची पाहायला मिळाली खेळपट्टीवरती. त्यानंतर विचार केला तर आपण पाहू शकाल बघता बघता खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल 2 हायवा कॅश देखील पकडल्या. त्यानंतर 6,000 रुपयाचं पारितोषिक शुभम नाईकने पटकावलं या मॅच मध्ये. टॅप केलाय फटका चांगलाच पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बघता बघता एकच धाव नाही. 3 बॉल आणि 27 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल आणि 27 धाव्यांची गरज आहे. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल एकापेक्षा एक 2 संघ खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळाले. अगदी शो मॅच आणि शो मॅच खरं तर पाहत असताना सर्व प्रेक्षक माय बाप वर्गांच्या देखील नजरा या मॅच वरती होत्या. परंतु बघता बघता स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल झालाय फरार. येतोय चमकार. खरं तर शुभमची बॅटिंग या मॅच मध्ये राहिली होती ना ती कमालीची खरं तर पाहायला मिळाली. तिथून धाब्यावरती
गती कमी मिळाली नाही, धाबा भरपूर झाल्या आणि बघता बघता त्या धाबा 66 धाब्यांचं टार्गेट ठेवला. 2 बॉल 23 ची गरज आहे. 2 बॉल 23 धाब्यांची गरज असताना आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल यावेळेस एक धाव खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 1 बॉल 22 धाब्यांची गरज. निलेश फादीर स्ट्राईक एंड वरती स्वतः आयोजक आहेत. परंतु षटकार येईल का मॅच या मॅच मध्ये? फटका चांगला आहे आणि बघता बघता खरं तर अगदी विचार केला तर चांगला खेळ खरं तर मित्रांनो पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर DMR बनाम रायगड आता सामना पाहिला आणि खरं तर आपण पाहू शकाल बघता बघता रायगड क्रिकेट संघाने शो मॅच खरं तर इथे जिंकून दाखवल्या आणि बघता बघता अगदी विचार केला तर DMR क्रिकेट संघ